स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतले तिन्ही पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली। सध्या राज्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होताच तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं दानवे म्हणाले। जळगावात राष्ट्रवादी युवक शरद पवार पक्षानं रास्ता रोको केला। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात, मात्र तरीही केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत असा आरोप करत आंदोलन करण्यात आलं। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यापूर्वी युवा सेनेच्या वतीने नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथक तसंच जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिलांनी महागाई विरोधात आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आक्रमक महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलक महिलांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत सरकारचा निषेध केला। यवतमाळमध्ये खाटू श्यामबाबांच्या दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भजन, संध्येला अखंड ज्योत, पुष्पवर्ष आणि 56 भोग करून खाटू श्यामबाबांचा अलौकिक शृंगार करण्यात आला होता। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीचा नियमभंग वापर केल्याचा आरोप खासदार नरेश पुगलिया यांनी केलाय। गेल्या 5 वर्षात शेकडो कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली। परभणीच्या सेलू तालुक्यातल्या कुपटा गावच्या सरपंचांना पायउतार करण्यात आले। जनतेची कामं होत नसल्यानं ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला। त्यामुळे आता पुढच्या कार्यकाळ उपसरपंच पाहणार। माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आपण काम करणारा कार्यकर्ता असून तालुक्याच्या विकासासाठी पक्षप्रवेश केल्याचं बरोरा यांनी म्हटलं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाटणमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे दिले जात आहेत, तसंच धनुर्विद्या, गोंडी आणि वारली पेंटिंग आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षण दिलं जात आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। आग लावणारी लोक सत्तेत आहेत, मात्र आपल्याला सद्भावनेनं ही आग विझवायची असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं दर्जेदार व्हावी, गुणवत्तेशी तडजोड केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले। राज्यातल्या नगर परिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे एखाद्या नगराध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर 10 दिवसात सर्वसाधारण सभा बोलावून मतदान घेण्याचं बंधन जिल्हाधिकाऱ्यांवर घालण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त 50,000 धनगरी ढोल वाजून अभिवादन केलं जाणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली। पुण्यामध्ये मे महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार असून अमित शहा उपस्थित राहणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आजोळच्या शंभू महादेवाच्या कावडीचं दर्शन घेतलंय। पंढरपूर तालुक्यातलं भाळवणी हे प्राजक्ता माळीचं आजोळ आहे। तिनं सहकुटुंब येऊन दर्शन घेत आजोळी येण्याची प्रथा जपली आहे। स्वामी समर्थांच्या 147व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होणार आहेत। वटवृक्ष मंदिरात सामुदायिक पारायणाचं आयोजन करण्यात आलं। 25 एप्रिलपर्यंत सकाळी 8 ते 11 या वेळेत सामूहिक पारायण केलं जाणार आहे। लंडनमध्ये विठ्ठल मंदिर साकारलं जातं। या मंदिरात स्थापना करण्यात येणाऱ्या पादुका या पंढरपूर इथून जाणार आहेत। जगद्गुरू संत तुकोबांची भेट घेऊन या पादुका लंडनला रवाना झाल्या। या मंदिराची संकल्पना असलेले अनिल खेडकर यांनी या पादुका देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आणल्या होत्या। चैत्री यात्रा कालावधीमध्ये पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान प्राप्त झाले। 2,56,55,000चं दान मिळाले। गेल्या यात्रेच्या तुलनेत मंदिर समितीच्या उत्पन्नात 1,29,81,267 रुपयांची वाढ झाली। चारधाम यात्रेतल्या यात्रेकरूंना निवासी डॉक्टर सेवा दिली जाणार आहे। जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत नियुक्तीचे सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या। उत्तराखंडमध्ये होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि यात्रेकरू येत असतात। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे। येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे। या महोत्सवात तब्बल 41 मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये पोलिसांनी वृक्षारोपण करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांकडून शहरात विविध उपक्रम राबवले जातात। त्यानुसार आडगाव, रेपाळ, पिंपळगाव, लेप आणि निमगाव मोड या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं।
भंडाऱ्यामध्ये एसडीओ कार्यालयातल्या सहाय्यक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलाय। सातबारावर पत्नीचं नाव लावण्यासाठी महसूल अधिकाऱ्यानं 3000ची लाच मागितली होती। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली। भंडाऱ्यामध्ये एसडीओ कार्यालयातले सहाय्यक महसूल अधिकारी आता एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचं दिसतंय। सातबारावर पत्नीचं नाव लावण्यासाठी महसूल अधिकाऱ्यानं लाच मागितली। 3000ची ही लाच मागण्यात आली आणि यावेळी आता कारवाई करण्यात आली। त्यामुळे आता महसूल विभागात खळबळ उडाली। मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावून देखील मिळकत कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या 100 मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे। नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मिळकत कर विभागाला 2700 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं। यवतमाळच्या उमरखेड नगर परिषदेने केलेलं सौंदर्यीकरण अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले। महात्मा गांधी पुतळ्याजवळ केलेलं सुशोभीकरण घाण आणि कचऱ्यामुळे कुरूप ठरतं। या ठिकाणी भाजी आणि इतर छोट्या व्यावसायिकांनी दुकानं थाटलीत, त्यामुळे रहदारीच्या या मार्गावर वाहतूक कोंडी होती। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या मोरेवाडी पाठी इथं अवैध गुटख्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये गुटख्यासह 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अहमदपूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल झाला। सहारा इंडिया आणि त्यांच्या समूहाच्या संस्थांविरोधात कोलकाता इथल्या ईडीनं मोठी कारवाई केली। सहारा समूहाची लोणावळ्यातल्या अँबी व्हॅलीची 707 एकर जागा जप्त करण्यात आली। या जमिनीची अंदाजे बाजारभावात किंमत सुमारे 1460 कोटी आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करत कर्णकर्कशी आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्यात येते। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कठोर कारवाई सुरू आहे। 1 जानेवारी ते 10 एप्रिल दरम्यान 4853 वाहन चालकांवर कारवाई करत 48,49,000चा दंड वसूल केला। पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या निर्णयाला टाकळकरवाडी आणि जवळके ग्रामस्थांनी ठाम विरोध केलाय। मरण पत्करू मात्र कचरा डेपो होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली। गावकऱ्यांना विश्वासात न घेता नगर परिषदेने एकतर्फी निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अकोल्यातल्या अकोट फैलमध्ये चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या शेट्टी टोळीला अटक करण्यात आली। ही टोळी परिसरातले नागरिक तसंच रेल्वे प्रवाशांना लुटत होते। पोलिसांनी या टोळीतल्या चौघांना अटक केली असून तपास सुरू आहे। कोल्हापूरमधल्या इचलकरंजी शहरामध्ये दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली। किरकोळ कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली। सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातल्या आदिवासी वस्तीमध्ये एका महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला। या महिलेसोबत घातपात झाल्याचा अंदाज असल्यानं पोलीस याबाबतचा अधिक तपास करतात। मानखुर्द बाल सुधारगृहातून 12 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला। मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडलं होतं, मात्र हा मुलगा परत आलाच नाही। बाल सुधारगृहातल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस आता शोध घेतात। नांदेडच्या अर्धापूर रोडवर एका भरधाव ट्रकनं अचानक पेट घेतला। पेट्रोल पंपाजवळच ट्रकनं अचानक पेट घेतला। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। गिरणी कामगारांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं म्हणून अनेक वर्षांपासून कामगारांचा लढा सुरू आहे, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे महाराष्ट्र दिनापूर्वी कामगारांच्या घरांबाबत बैठक न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राज्य शासनानं दस्त नोंदणीवेळी आकारण्यात येणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात आता वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। दस्त हाताळणी शुल्क दुप्पट करण्यात आले। यापुढे प्रतिपान 20 रुपयांऐवजी आता 40 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। रायगडमध्ये आदिवासींची 400 एकर शेती आता सौर ऊर्जेवर फुलणार आहे। त्यामुळे डिझेलवरचं 1.30 कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे। यासाठी रोह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांना सौर पंपाचं वितरण करण्यात आलं। हा पहिलाच प्रकल्प रायगड जिल्ह्यात राबवला जातो। सांगलीच्या वाळव्यामधल्या नागरी वस्तीमध्ये गव्यांचा वावर पाहायला मिळाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने याची तातडीने दखल घेऊन गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतात। दिल्लीमध्ये हापूस आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती रवींद्र वायकर यांनी दिली। 30 एप्रिल आणि 1 मे असं 2 दिवस हा महोत्सव असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। वाढत्या तापमानाचा फटका पशुधनाला बसतोय। दुधाळ जनावरांना डायरियासारखा आजार होऊन जनावरांचं चारा खाण्याचं प्रमाण घटलंय। त्यांची पचन क्षमता मंदावून दूध घटलंय। परिणामी याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। जनावरांचा औषधांचा खर्चही वाढलाय। अशावेळी शेतकऱ्यांची पशुधनाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे।
वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,750 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला। नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती, तर सोयाबीनला भावही कमी मिळत होता, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता। वाशिममध्ये चांगला दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। येवला तालुक्यातल्या अंगुरगाव इथल्या शेतीच्या गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये गोदामातलं साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। भिवंडी तालुक्यातल्या वापे गावातल्या शेतकऱ्यानं 3 एकर क्षेत्रामध्ये मिरचीची लागवड केली, मात्र मिरचीवर मुरड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं झाडाला मिरची लागलीच नाही। सतत औषध फवारणी करून सुद्धा उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला। डिजिटल घोटाळेबाजांना सीबीआयनं आता दणका दिला। या प्रकरणी सीबीआयनं मुंबई, मोरादाबाद, जयपूर, कृष्णनगर इथं 12 ठिकाणी छापेमारी मारत 4 अटक केली। यापैकी 2 मुंबईतून तर अन्य 2 मोरादाबादमधून अटक केली। महाड तालुक्यातल्या बहुरमध्ये सावित्री नदीमध्ये उत्खननासाठी पोकलेन उतरवण्यात आला होता, मात्र चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि तांत्रिक बिघाड झाल्यानं पोकलेन नदीपात्रात अडकला। देशामध्ये फक्त 8% महिला पोलीस अधिकारी असल्याची माहिती भारतीय न्याय अहवालातून समोर आली। पोलीस प्रशासनामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असली तरी अधिकारी स्तरावर महिलांची संख्या कमी असल्याचं स्पष्ट झाले। अनुत्पादित कर्जामुळे बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आहे। स्वतःची मुख्यालय असलेली आलिशान इमारत विकण्याची वेळ बँकेवर आली। या माध्यमातून बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। पुण्यातल्या धर्मादाय रुग्णालयाचं धक्कादायक वास्तव समोर आले। 12 रुग्णालयांकडून एकाही गरीबावर उपचार झालेले नाहीत अशी माहिती समोर आली। 58 पैकी 12 रुग्णालयांकडून सवलतीत उपचार केलेले नाहीत। वर्षभरात एकाही रुग्णाला सवलतीच्या उपचाराचा लाभ मिळाला नाही, तर आता पुणे महापालिका या रुग्णालयांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 127 दिवस पूर्ण झाले, मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे काही पोलिसांना सापडत नाही। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असं देखील पोलिसांनी जाहीर केलं। राज्यामध्ये 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण आढळले। तापमानात वाढ होत असल्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होते, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा, तसंच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला। सोलापूरमध्ये 42.8°C तापमानाची नोंद झाली। उन्हाचा पारा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले, तर उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिक शीतपेयांच्या दुकानावर गर्दी करतात। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 36°C तापमानाची नोंद झाली। पुढचे 2 ते 3 दिवस तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला, त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागेल। विदर्भातल्या कमाल तापमानामध्ये मंगळवारी 40 अंशांच्या पुढे नोंदवले गेले। अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळमध्ये पारा 40शी पार गेला, तर गोंदियामध्ये 39.2°C तापमानाची नोंद झाली। अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। या ठिकाणी 43.7°C तापमान नोंदवले गेले, तर त्याखालोखाल लोहगाव, जळगाव, पुणे, मालेगाव आणि सोलापूर इथं तापमान 40शी पार गेल्याचं दिसतं। देशामध्ये यंदा मान्सूनला पोषक स्थिती राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला। देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। सरासरीच्या तुलनेमध्ये यंदा 105% पावसाचं भाकीत वर्तवण्यात आलं। राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सातारा, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे, तर सांगली, सोलापूर, नांदेडसह इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। येत्या 1 ते 2 दिवसात नागपूरसह विदर्भातल्या काही भागामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममधल्या पेव्हिलियनच्या एका स्टँडला कर्णधार रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे। मुंबई क्रिकेट संघटनेनं याबाबतचा निर्णय घेतलाय। सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर या दिग्गज खेळाडूंच्या नावाचे स्टँड्स असून यामध्ये आता रोहित शर्माच्या नावाची देखील भर पडणार आहे। मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेसह वाहतूक विभागाला फटकारले। जप्त केलेल्या वाहनांचं व्यवस्थापन करण्यामध्ये अपयशी ठरल्यावरून कोर्टानं महापालिकेची कानउघडणी केली। याबाबत 29 एप्रिलपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत। वडिलांच्या घरात आईला राहण्यासाठी 2 खोल्या द्याव्यात असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं वृद्ध महिलेच्या मुलांना दिले। पतीच्या निधनानंतर मुलानं त्यांना घरातून बाहेर काढलं होतं, त्यामुळे 78 वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोर्टात धाव घेतली होती।
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षांसाठी सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली तर 1 लाख रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला। लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते। जे दुहेरी हत्याकांड प्रकरणात छोटा राजन टोळीच्या 2 शार्प शूटर्सना जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी झाली। विशेष न्यायालयाने ऑगस्ट 2022 मध्ये मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे यांना हत्या, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवले। कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास याने एअर इंडियाच्या विरोधात तक्रार दाखल केली। आपल्या पत्नीसाठी विमान कंपनीच्या प्रमाण सेवेद्वारे त्याने व्हीलचेअरचं बुकिंग केलं होतं, मात्र कंपनीने ती उपलब्ध करून न दिल्याची तक्रार त्याने केली। तरुणांना हनी ट्रॅप पासून सावध राहावं असा इशारा मुंबई हायकोर्टाने एका सुनावणी दरम्यान दिला। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती दिल्याबाबत आरोपी असलेल्या नौदलातला माजी प्रशिक्षणार्थी गौरव पाटील याचा जामीन मंजूर झाला।